कॉस थिटा दिलेले आहेत त्यांनी, ठीक आहे, कॉस थिटा दिलेले आहेत, हे गिवन आहे. मग तुम्हाला याच्यावरून काढायचं आहे साइन थिटा अँड टॅन थिटा, टॅन थिटा. ओके, हे दोन्ही काढायचे आहेत, ठीक आहे, हे दोन्ही काढायचे आहे. मग याच्यासाठी तुम्हाला हे तिन्ही असलेलं साइन थिटा, कॉस थिटा, टॅन थिटा असलेलं सूत्र माहित पाहिजे. मग आपल्याला दोन सूत्र माहित आहेत, हा एक, ओके, आणि हा एक सूत्र माहित आहे, याचा वापर करायचा आहे. मग जे दिलं ते लिहूयात आपण. काय दिलंय? कॉस थिटा किती आहे? 1/√3. कॉस कुठे आहे? इथं आहे, ठीक आहे. मग इथं लिहूया काय? 1/√3. काही जणांचं काय झालंय, कॉस थिटा लिहिला पण हे स्क्वेअर आहे ना, इथं काय आहे? स्क्वेअर, म्हणजे ह्याचा काय करायचंय? स्क्वेअर. ओके, बरोबरला बरोबर, 1 ला 1, अधिकला अधिक, साइन वर्ग थिटा, स्क्वेअर थिटाला स्क्वेअर थिटा. नेक्स्ट स्टेप आहे, याचा स्क्वेअर वगैरे आपल्याला करता येतं का? प्लसला प्लस, साइन स्क्वेअर थिटाला साइन स्क्वेअर थिटा, इज इक्वल टू ला इज इक्वल टू 1 ला 1. मग ते स्क्वेअर करूयात आपण. 1 चा स्क्वेअर, स्क्वेअर वर्ग, वर्ग म्हणजे स्क्वेअर, म्हणजे 1 गुणिले 1 किती? 1. एकच येतं. ओके, छेद, मी एक सूत्र लिहून दिलं होतं, रूट ए इज इक्वल टू काय? स्क्वेअर काय? रूट ए चा स्क्वेअर काय होतो? फक्त ए. मग या √3 चा वर्ग स्क्वेअर किती येतो? फक्त 3 येतं. ओके, इथपर्यंत परफेक्ट आहे सर. आपण पुढे इज इक्वल टू, माझा इज इक्वल टू एकाच खाली येतो की नाही? तसं तुमचा पण यायला पाहिजे, म्हणजे चुकणार नाही स्टेप. मग आता हा 1 ला 1, हा 1/3, हा 1/3 इकडे घ्यायचा राईट हँड साईडला, प्लसचं काय होणार? -1/3. मग लेफ्ट हँड साईडला काय राहिलं? फक्त साइन स्क्वेअर थिटा. मग हे आहे तसंच लिहायचं, साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू, छेदस्थानी 1. हे सोडवण्यासाठी काल जे बेसिक आपण बॅचेस सुरू केलाय 10वीचा, त्याला अवेलेबल होते, त्यांना कळणार आहे. आता सांगा कोण अवेलेबल होते? हा सांगा. काही नसेल तर एक, इथं कोणता मेथड वापरायचा आहे? क्रॉस. 1 स्टेप है ना, सेकंड स्टेप अँड थर्ड स्टेप. 1 स्टेप सांगा अशी, 3 1 3, वजाला सेकंड स्टेप अशी, म्हणजे 1 1 1, छेद खालचा 3 1 3, बरोबर 3 वजा 1 2, छेद 3, म्हणजे साइन वर्ग थिटा स्क्वेअर थिटा किती आली? 2/3. पण आम्हाला काय पाहिजे? फक्त साइन थिटा पाहिजे, स्क्वेअर नकोय. मग तेव्हा काय करायचं? याचा काय करायचा? वर्गमूळ काढायचं. काय काढायचा? वर्गमूळ. याचा उपयोग नंतर होणार आहे. ओके, नंतर घेऊ आपण, जरा तोपर्यंत इकडे कोपऱ्यात ठेवूया, ठीक आहे. मग आता साइन वर्ग आहे म्हणलं तर दोन्ही बाजूला काय करायचा? दोन्ही बाजूला वर्गमूळ काढायचं. काय काढायचं? वर्गमूळ काढू. इंग्लिश मध्ये बाय टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड. ओके, बोथ साइड. मग आता स्क्वेअर रूट काढली, वर्गमूळ काढल्यानंतर हा जो वर्ग आहे तो वर्ग निघून जातो, फक्त राहतं काय? साइन थिटा, फक्त साइन थिटा राहतं. इज इक्वल टू 2, कशाचा वर्गमूळ काढता येत नाही तो वर्गमूळ चिन्हात लिहायचा. 2 हा कशाचा वर्ग आहे का? स्क्वेअर आहे का? नाही. मग ते वर्गमूळ चिन्हातच लिहायचा. 3 कशाचा स्क्वेअर किंवा वर्ग आहे का? नाही. मग तो सुद्धा वर्गमूळ चिन्ह. आपल्याला भेटली साइन थिटा, आपल्याला माहित होती कॉस थिटा, आपल्याला आता काढायचं आहे टॅन थिटा. ओके, मग टॅन थिटा घेऊया आता. ते जे सूत्र मगाशी आपण राखून ठेवलेलं आहे ते उचलूया, ठीक आहे. घेऊ येतं, नीट लक्ष द्या, ठीक आहे. आता बरोबर साइन थिटा किती आहे? √2/√3. ओके, मी जरा बरोबर खाली घेतो, ठीक आहे. मोठा छेद, या छेदाला विसरू नका, ठीक आहे. मी फक्त साइन थिटा लिहिला. ओके, आता कॉस थिटा किती आहे? कॉस थिटा किती आहे? 1/√3. 1/√3.
मग मी हेही शिकवलं, हे कसं कॅन्सल करायचा, √3 राहिलं काय, √2/1. ओके, √2/1 म्हणजे खाली काय नसेल तर 1 असतंच, म्हणजे फक्त काय आली, tan θ बरोबर किती आली, √2. दॅट्स ऑल. ओके, मग इथं लक्षात ठेवण्यासारखं काय काय आहेत, लक्षात ठेवण्यासारखं सूत्र बरोबर, फॉर्म्युला. हे झाल्यानंतर स्क्वेअर रूट, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. स्क्वेअर रूट कशी काढणार, कधी काढणार, वर्गमूळ कधी काढणार, वर्गमूळ. ठीक आहे, त्यानंतर परत फॉर्म्युला. ओके, लक्षात ठेवा. अजून टॅन थिटाचं जरा अवघड आहे. ठीक आहे, टॅन थिटाचं घेऊया आपण फॉर्म्युला, सॉरी एक्झाम्पल. गिवन काय, गिवन tan θ इज इक्वल टू 20. ओके, मग आपल्याला सूत्र परत माहिती आहे काय, sin θ अपॉन cos θ इज इक्वल टू tan θ. ओके, tan θ आपल्याला माहिती आहे किती, 21/20. मग हे sin θ अपॉन cos θ. मग मी काय म्हणलं होतं, इथं हा महत्वाचा आहे, स्टार मार्क दिस स्टेप. sin θ ला sin θ इज इक्वल टू cos θ तिकडे न्यायचं आहे, हे आहे तसंच द्यायचं आहे. हा डिव्हिजन इकडे आल्यानंतर मल्टिप्लिकेशन cos θ लिहून काढा. दिस इज इम्पॉर्टंट. ओके, मेक इट नंबर 1. इट विल यूज. ओके, याचा वापर करायचा आहे. आता आपल्याला मेन सूत्र स्क्वेअर थिटा वगैरे आहे ना, सांगा. साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. आता साइन थिटा माहिती आपल्याला किती, पूर्ण बघा, पूर्ण काय, ओके, 21/20. कॉस थिटाला कॉस थिटा, या सगळ्याचं काय आहे, स्क्वेअर. हे लक्षात ठेवा, सगळ्याचा काय पाहिजे, स्क्वेअर. प्लसला प्लस, कॉस स्क्वेअर थिटाला कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. मग आता पुढे जाऊयात. ओके, हा आहे तसंच. आता स्क्वेअर करूया. 21 चा स्क्वेअर किती येतो, 441. 20 चा स्क्वेअर किती येतो, 400. मग कॉसचा पण वर्ग करावा लागेल ना, कॉसचा स्क्वेअर थिटा. ओके, प्लसला प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. इथे समर्थ इथं चुकला होता तुम्ही, की दोन्ही बाजूला काय आहे तर कॉस स्क्वेअर थिटा. कॉमन घ्यायचंय कॉस स्क्वेअर थिटा. आपण कॉमन घेतला, कॉमन घेतल्यानंतर तिथं जे राहतं तेवढंच लिहायचं. हे घेतलंय, लिहिलंय. मग हे लिहा आता काय, 441 अपॉन, इथं बाकीच्या ठिकाणी जागा नाही. 400 ला 400 प्लस ला प्लस, हे कॉस दोन्ही कॉमन आहे ना, मग हे पण कट, हे पण बाहेर आणलंय. काय राहिलं काय, इथं राहिलंय का, सगळं कट केलंय, राहिलंय काय, एक काय राहिलंय, एक. काही नसेल तर एक असतो. हे इम्पॉर्टंट आहे, हे इम्पॉर्टंट आहे, स्टार मार्क करायला. ओके, हे 1 इम्पॉर्टंट आहे. इज इक्वल टू ला 1 ला 1. मग आता कॅल्क्युलेशन कशाचा, आतल्या बाजूचा. ठीक आहे, कॅल्क्युलेशन करूया. काही नसेल तर 1. परत आपला मेथड सांगा, क्रॉस 1 स्टेप, सेकंड स्टेप, थर्ड स्टेप करा. 441 प्लसला प्लस 400. ओके, अपॉन 400 इज इक्वल टू 1 ला 1, कॉस स्क्वेअर थिटाला कॉस स्क्वेअर थिटा. कॅल्क्युलेशन 841 अपॉन 400 इज इक्वल टू 1. ब्रॅकेट करा ह्याला, परत कॉस स्क्वेअर थिटाला कॉस स्क्वेअर थिटा. मग कॉस स्क्वेअर थिटा पाहिजे फक्त. मग इकडचा बाजू तिकडे राईट हँड साईडला घ्या, खालचा वर, वरचा खाली. 841. मग हा कशाचा तरी वर्ग आहे. मग कॉस थिटा, इथं इम्पॉर्टंट काय, स्क्वेअर रूट. काय, स्क्वेअर रूट. मग अशाचं लाईन ते स्क्वेअर रूट बाय टेकिंग स्क्वेअर रूट करायचा. ठीक आहे, मग आता कॉस थिटा बरोबर, सॉरी वर्ग बरोबर
कशाचा वर्ग आहे 20चा, कशाचा वर्ग आहे 29चा. मग आन्सर किती येणार 20/29 20/29 येणार. मग मी लास्टला आन्सर लिहिणार कॉस थिटा बरोबर 20/29. आपल्याला काय भेटली कॉस थिटा. अजून काय पाहिजे साइन थिटा. साइन थिटा माहित पाहिजे, टॅन थिटा. साइन थिटा आणि कॉस थिटा वापरायचं ना. इथं जे 1 वापरलंय बघा 1 दिलं दिसतंय का, मग ते आपल्याला वापरायचं आहे. जरा साईडला घेतो. हा एवढाच पाहिजे आम्हाला. ओके मग ते घेऊया उचला इथं. ओके लक्ष द्या नीट, हे लिहायचं आहे बरं का परत. मग बरोबरला बरोबर 21ला 21/20 गुणिले कॉस थिटा किती आहे 20/29. हे 20 गेली, काय राहिलं 21/29. साइन थिटा इज इक्वल टू 21/29. दॅट्स ऑल. सगळे झाले. ओके अजून बास्केट